नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तुर्कस्तानबद्दल. एक असा देश ज्याच्या प्रत्येक चालीमागे एक मोठा गुंतागुंतीचा भूराजकीय खेळ दडलेला असतो. प्रश्न असा पडतो की नेटोचा एक महत्त्वाचा सहकारी असूनही तुर्कस्तान अचानक प्रतिस्पर्ध्यांसारखा का वागतोय? म्हणजे या सगळ्यामागे नक्की काय रणनीती आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे बघा ना, एकीकडे ते ग्रीसला युद्धाची धमकी देतात, दुसरीकडे अमेरिकेचं समर्थन असलेल्या सैन्यांविरुद्ध सिरियावर आक्रमण करतात. एवढंच नाही तर रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतात आणि स्वीडनच्या नाटो सदस्यत्वालाही विरोध करतात. आणि हो, युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या सायप्रसच्या जवळजवळ 37% भागावर आजही त्यांचा ताबा आहे. तर राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानने एक आक्रमक धोरण स्वीकारलंय, ज्यामुळे ते नाटोमधल्या आपल्याच मित्रांशी अनेकदा भिडले आहे. आता या सगळ्याचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला फक्त आजचं राजकारण पाहून चालणार नाही. आपल्याला 100 वर्षे मागे जावं लागेल, कारण याचं मूळ एका विशाल साम्राज्याच्या राखेमध्ये दडलेलं आहे. तर ही गोष्ट सुरू होते एका साम्राज्याच्या अस्तापासून. पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्याचं जे विनाशकारी पतन झालं, तिथूनच आधुनिक तुर्कस्तानच्या कहाणीला सुरुवात होते. झालं असं की 1914 मध्ये ओटोमन साम्राज्य पहिल्या महायुद्धात उतरलं आणि हरलं. त्यानंतर 1920 मध्ये त्यांच्यावर सेव्हरचा तह नावाचा एक अत्यंत अपमानकारक करार लादण्यात आला. पण तुर्कांनी तो स्वीकारला नाही. त्यांनी स्वातंत्र्य युद्ध लढलं आणि अखेरीस 1923 मध्ये लॉझेनच्या तहानुसार आधुनिक तुर्कस्तानची स्थापना झाली. आता या दोन तहांमधला फरक बघणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, सेव्हरचा तह तुर्कस्तानला एका लहान कमजोर देशात बदलत होता. त्यांच्या सामुद्रधुनीवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आणत होता. याउलट लॉझेनच्या तहाने त्यांना त्यांच्या आधुनिक सीमा दिल्या, सामुद्रधुनीवर सार्वभौमत्व दिलं. सोप्या भाषेत सांगायचं तर सेव्हरचा तह म्हणजे राष्ट्रीय मृत्यू होता आणि लॉझेनचा तह म्हणजे राष्ट्रीय पुनर्जन्म. आणि याच तहाने त्यांच्या मनात आता पुन्हा असं कधीही होऊ द्यायचं नाही ही भावना पक्की केली. तर मग ह्या सगळ्याचा संबंध आजच्या धोरणांशी कसा? तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुर्कस्तानची संपूर्ण राष्ट्रीय रणनीती एकाच गोष्टीभोवती फिरते, आणि ती म्हणजे त्यांच्या एका अत्यंत मौल्यवान भूभागाचं संरक्षण करणं. तो मौल्यवान भाग म्हणजे मारमारा प्रदेश. विचार करा, तुर्कस्तानच्या एकूण GDP पैकी तब्बल 75% GDP एकट्या या प्रदेशातून येतो. हे देशाचं आर्थिक हृदय आहे. हजारो वर्षांपासून हे एक मोठं कृषी, व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. बरं, मग एवढ्या महत्त्वाच्या भागाचं संरक्षण ते करतात कसं? तर त्यासाठी त्यांची एक सोपी 3-स्तरीय संरक्षण रणनीती आहे. पहिला स्तर आहे किल्ला, म्हणजे संपूर्ण अनातोलियन द्वीपकल्पाला एक मोठा बफर झोन म्हणून वापरणं. दुसरा स्तर आहे खंदक, म्हणजे एजियन आणि काळ्या समुद्रात आपलं नौदल सामर्थ्य टिकवून ठेवणं. आणि तिसरा स्तर प्रवेशद्वार, म्हणजे युरोपात जाण्याचे जे जमिनीवरचे महत्त्वाचे मार्ग आहेत ते सुरक्षित करणं किंवा त्यावर आपला प्रभाव ठेवणं. आता हा जो इतिहास आणि भूगोलाचा संदर्भ आपण पाहिला, तो आजच्या संघर्षांना कसा आकार देतो हे समजून घेऊया. विशेषतः 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि धोकादायक संघर्षांच्या मुळाशी हेच संदर्भ आहेत. यातला पहिला संघर्ष आहे एजियन समुद्रातला. इथे परिस्थिती इतकी गंभीर आहे की तुर्कस्ताननं कॅसस बेली जाहीर केलंय. हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो युद्धाला कारण ठरणारी कृती. म्हणजे ग्रीसने एक विशिष्ट गोष्ट केली तर आम्ही त्याला युद्धाचं कारण समजू, असं तुर्कस्तानचं म्हणणं आहे. आता ती कृती कोणती? तर संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्यानुसार ग्रीस आपल्या सागरी हद्दीचा विस्तार करू शकतो. पण जर असं झालं तर एजियन समुद्र जवळपास एक ग्रीक सरोवर बनून जाईल. यामुळे तुर्कस्तानचा एजियन समुद्रातला मार्ग पूर्णपणे बंद होईल. आणि आपण पाहिलंय मारमाराच्या संरक्षणासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे. हे त्यांच्यासाठी एक खूप मोठं सामरिक संकट असेल. आणि नेमक्या याच कारणामुळे तुर्कस्तान आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचा स्वतःचा एक वेगळा अर्थ लावतो. त्यांच्या मते क्रीट आणि रोड्ससारख्या मोठ्या बेटांनाही मर्यादित सागरी हक्क मिळायला हवेत. साहजिकच यामुळे त्यांचा थेट संघर्ष ग्रीस, सायप्रस आणि युरोपियन युनियनशी होतो. आणि त्यातच आता या भागात गॅसचे मोठे साठे सापडल्यानं हा वाद आणखीनच चिघळला आहे. आता लष्करी मनुष्यबळाचा विचार केला तर तुर्कस्तान खूप पुढे आहे. त्यांच्याकडे 8,80,000पेक्षा जास्त सैन्यबळ आहे, तर ग्रीसकडे 4,30,000च्या आसपास. पण या जमिनीवरच्या धोक्याला तोंड देण्यासाठी ग्रीसने आपल्या हवाई दल आणि नौदलावर प्रचंड गुंतवणूक केली आहे. बरं, हा झाला पहिला संघर्ष. आता दुसरा संघर्ष आहे जो थेट अस्तित्वाशी जोडलेला आहे, आणि तो आहे पाण्याचा संघर्ष. कुर्द गटांसोबतचा वाद हा फक्त जमिनीचा नाहीये, तर त्या प्रदेशातल्या सर्वात महत्त्वाच्या संसाधनावर म्हणजेच पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. हे बघा,
टायग्रेस आणि युफ्रेटिस या 2 ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या नद्या, या दोन्ही नद्यांचं उगमस्थान तुर्कस्तानच्या आग्नेय भागात आहे, जो भाग कुर्दबहुल म्हणून ओळखला जातो. युफ्रेटिस नदीचं तर तब्बल 90% पाणी तुर्कस्तानातूनच उगम पावतं. आता विचार करा, या नद्यांवर नियंत्रण असणं तुर्कस्तानसाठी किती महत्वाचं आहे. देशाच्या गोड्या पाण्याचा हा मुख्य स्रोत आहे. देशाची जवळपास 30% वीज याच पाण्यावर निर्माण होते. आणि या पाण्यामुळे सिरिया आणि इराकसारख्या देशांवर त्यांचा प्रचंड भूराजकीय दबाव राहतो. त्यामुळे जर स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण झालं तर याचा सरळ अर्थ असेल की पाण्यावरचं आणि ऊर्जेवरचं नियंत्रण गमावणं. म्हणूनच तुर्कस्तान कुर्द फुटीरतावादाला आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका मानतो. तर आत्तापर्यंत आपण इतिहास, भूगोल आणि आजचे संघर्ष पाहिले. जेव्हा आपण हे सगळे तुकडे एकत्र जोडतो तेव्हा एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. ते चित्र असं आहे की तुर्कस्तान ना पश्चिम समर्थक आहे ना रशिया समर्थक. ते आहेत फक्त तुर्कस्तान समर्थक. त्यांच्या कृती अचानक किंवा गोंधळात घेतलेले निर्णय नाहीत, तर स्वतःला एक महान आणि स्वतंत्र शक्ती म्हणून पुन्हा प्रस्थापित करण्याच्या एका मोठ्या दूरगामी धोरणाचा तो एक भाग आहे. आणि हीच तुर्कस्तान रणनीती आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसते. ऊर्जेच्या बाबतीत त्यांना अवलंबित्व कमी करायचं आहे, म्हणून ते काळ्या समुद्रात स्वतःचे गॅस क्षेत्र विकसित करत आहेत. लष्करी बाबतीत त्यांना आत्मनिर्भर व्हायचं आहे, म्हणून ते बायराक्तार ड्रोनसारखे प्रगत शस्त्र स्वतः बनवत आहेत. आणि राजकारणात त्यांना प्रादेशिक वर्चस्व हवंय, म्हणूनच ते सिरिया, लिबिया आणि कॉकेशसमध्ये थेट हस्तक्षेप करतात. एका विश्लेषकाच्या मते तुर्कस्तानने गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा लॉझाईनच्या तहाने घालून दिलेल्या मर्यादांना झुगारून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच अंकाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही आक्रमकता नाहीये, त्यांच्यासाठी ही एक लांब लचक प्रक्रिया आहे. 100 वर्षांपूर्वी जे नशीब त्यांच्याकडून अन्यायकारकरित्या हिरावून घेतलं गेलं होतं ते हळूहळू परत मिळवण्याची. तर मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? तो हा की तुर्कस्तानचे राष्ट्रीय हित आणि नाटोसारख्या पाश्चात्य आघाडीतील त्याची भूमिका यातलं अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि हेच आपल्याला एका अंतिम आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. तुर्कस्तानची शक्ती अशीच वाढत राहिली तर तो नाटोच्या कक्षेत राहू शकेल का?